झटपट अशी आपली मसाला भेंडी तयार आहे। खूप सिंपल आहे, इझिली होते, खूप कमी वेळात होते। जर सण खाऊन कंटाळला असेल तर ही भाजी ट्राय करायला काहीच हरकत नाही। खूप टेस्टी होते, सिंपल असून सुद्धा, तर नक्की ट्राय करा। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर पोळ्या खाऊन झाल्या असतील, दिंडे खाऊन झाले असतील, तर सगळ्या सणाचं स्वयंपाक खाऊन झालं असेल तर दुसऱ्या दिवशी काहीतरी सिंपल खाऊ वाटतं। तर अशी सिंपल रेसिपी आपण पाहणार आहोत आज, ती म्हणजे भेंडी मसाला। मसाला आहे म्हणजे खूप सारे मसाले किंवा कांदा लसूण टोमॅटो नाही वापरलेला, सिंपल केला आहे, फ्राईड भेंडी सारखी केलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मसाला भेंडी बनवण्यासाठी इथं माझ्याकडे भेंडी आहे, व्यवस्थित धुतली आहे आणि सुकवली आहे। सुकवली ह्याच्यासाठी की जर भेंडी जर ओली असेल म्हणजे थोडं जरी पाण्याचं प्रमाण असेल तर भेंडी चिकट होते, त्याच्यामुळे सुकी सुकी असावी। एकदम असं धुतल्यावर पुसून घ्यायची कपड्यावर किंवा कॉटनच्या कपड्यावर टाकायची, त्याच्यामुळे अशी सुकल्यासारखी होते। आता ही भेंडी आपण या पद्धतीने कापणार आहोत। खूप छोटी असेल तर तुम्ही एकाच भेंडीचे 4 भाग किंवा 6 भाग करू शकता। या पद्धतीने वाकडी तिकडी तुम्हाला जशी कापता येईल तशी, पण उभी कापून घ्यायची। या पद्धतीने कापून घ्यायची। तर मी ही सगळी भेंडी अशीच कापून घेणार आहे। चला तर मी कापून घेते। माझी भेंडी एकदम व्यवस्थित कापून आहे, अशी या पद्धतीने तुम्हाला हवी तशी कापायची। आपल्याला फक्त उभी कापली गेली पाहिजे एवढंशी मतलब आहे। तर ही माझी झाली। आता आपण भेंडी मसाला बनवून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। भेंडीची भाजी बनवण्यासाठी तर मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलंय, त्याच्यानंतर आपण भेंडी व्यवस्थित त्याच्यात परतून घेणार आहे। माझं तेल ऑलरेडी गरम आहे व्यवस्थित। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरी आणि लसूण टाकू शकता। आपण लसूण कांदा विरहित करतोय त्याच्यामुळे मी नाही टाकला, तुम्ही खात असाल तर नक्की टाका। तर मी इथे भेंडी व्यवस्थित परतून घेतलीये। भेंडी अशा पद्धतीने परतायची जेणेकरून ती चिकट नाही झाली पाहिजे। तर सगळी मी भेंडी ऍड करून घेतली आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायची। जेणेकरून भेंडी व्यवस्थित परतली गेली पाहिजे। भेंडी व्यवस्थित परतली तर चिकट नाही होणार, पण जर नाही परतली मग मात्र भेंडी चिकट होते। एकदम व्यवस्थित थोडी साईडला करायची म्हणजे चिकट होत नाही आणि चटके सगळ्या साईडनी बसतात भेंडीला। तर आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायची भेंडी चिकट न होण्यासाठी। आता भेंडी व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर माझ्याकडे इथं काळा तिखट म्हणजे काळा मसाला आहे, लाल तिखट आहे आणि हळद आणि मीठ आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऍड करून घ्यायच्या। खूप पटकन होते, इझिली होते आणि सोपी सुद्धा आहे। तर अजिबात चिकट नाही झालेली आपली भेंडी। तेल मात्र ह्या भाजीला थोडंसं जास्त लागतं, कारण भेंडी तेल जास्त टाकलं तरच चिकट होत नाही, व्यवस्थित परतली जाते म्हणून। तर भेंडी एकदम व्यवस्थित परतली गेली आहे। माझा गॅस हाय फ्लेमवरच आहे, त्याच्यातच आपण करतोय। तर पहा किती सुरेख कलर आला आहे भेंडीला, तशी झाली पाहिजे। एकदम क्रिस्पी झाल्यासारखी होते अशी भेंडी। पहा एकदम सुरेख कलर वाटतोय। भेंडी आपली एकदम व्यवस्थित झाली आहे। त्या टायमाला आपण शेंगदाण्याचं कूट ऍड करतोय। शेंगदाण्याचं कूट हे शक्यतो जाड असावं, बारीक नसावं। काय होतं त्याने व्यवस्थित लागते, असं खूप चिखल खाल्यासारखी होत नाही, त्याच्यामुळे थोडंसं टाकायचं। हवं असेल तर तुम्ही वाफ देऊन काढू शकता। तुमची भेंडी खूप
जाड असेल तर, पण ॲक्च्युली ह्याच्यात एवढी छान परतली गेलेली असते. जर बारीक साईजमध्ये असेल मग मात्र वाफ काढायची गरज नाही. भेंडी ॲटोमॅटिकच तळताना शिजलेली असते. माझी मसाला भेंडी तयार आहे, एकदम सिंपल, खूप साध्या पद्धतीने. आता आपण 1-2 मिनटं तरी मी झाकून ठेवणार आहे, एक छोटीशी वाफ काढणार आहे. तर मी त्याच मापाचं ताट ठेवतेय, माझं प्लेट ठेवतेय आणि एक वाफ देऊन काढतो आपण. भेंडी एकदम व्यवस्थित झाली आहे. कशी झाली मी तुम्हाला दाखवते. एकदम सुंदर होते. काढून पाहतोय कशी झाली आहे. प्लेट काढायची साईडला. आणि हे पहा, कलर पहा, सुरेख आलाय. आणि तुम्हाला दाखवते, बिलकुल चिकट नाही झाली, सहज पडते. तर आता ही आपण साईडला सर्व करणार आहोत. चला तर आता सर्व करून घेऊया अशा पद्धतीने. एकदम सिंपल पण टेस्टी अशी आपली भेंडीची भाजी तयार आहे. मसाला भेंडी आहे, क्रिस्पी होते, खूप छान लागते, सिंपल आहे. तुम्हाला आजची मसाला भेंडीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. सिंपल आहे, तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा बाहेर फिरायला जाताना टिफिनसाठी नेऊ शकता. चेंज म्हणून पाहुण्यांसाठी सुद्धा बनवू शकता. नक्कीच तुम्हाला खूप कौतुक भेटेल त्याच्याकडून, तर नक्की ट्राय करा. तर आजची सिंपल अशी आपली मसाला भेंडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत.